मराठीचा झेंडा थेट बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये फडकला। अमृता सुभाष माझ्यासोबत आहे। अमृता, मनापासून अभिनंदन। बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नावातच बरंच काही आहे, काय सांगशील या फेस्टिवलबद्दल? आई शपथ सगळ्यात छान म्हणजे ना तिथे आम्ही पण पहिल्यांदा पाहिलं चित्रपट पहिल्यांदाच पाहिला आणि तिथे वर्ल्ड प्रीमियर होतं किल्ला या चित्रपटाचं। कारण कान्स किंवा बर्लिन दोन्ही चित्रपट महोत्सवांमध्ये जेव्हा फिल्म जाते तेव्हा त्याचं वर्ल्ड प्रीमियर असावं लागतं, पहिल्यांदा तिथे प्रदर्शित व्हावी लागते फिल्म। तसं तिथे होतं। तिथे अनेक अनेक हजारो जर्मन मुलं आली होती फिल्म पाहायला। तिथे चित्रपट बघणं हा वेगळा चित्तथरारक अनुभव होता। ती सगळ्या मुलांसाठी, त्यांना इंग्लिश नीट येत नसल्यामुळे ती फिल्म तिथे लाईव्ह जर्मन डब केली गेली होती। म्हणजे ती एक बाई तिथे जसे जसे डायलॉग चालू असतील तसे तसे ती बाई ते वाचत होती। सो आणि आमच्या कानात मात्र मराठी डायलॉग दिले होते। सो एक वेगळाच अनुभव होता। आणि खरोखर निलिमा, फिल्मची एक चित्रपटाची एक वेगळी भाषा असते आणि मग तो तिथे एक मराठी चित्रपट राहत नाही, तो फक्त एक चित्रपट आणि त्याची भाषा असा उरतो, असं मला जाणवलं। विशेषतः हा चित्रपट सर्व जर्मन भाषीय किंवा इतर भाषीय जे मराठी नाही आहेत अशा लोकांबरोबर पाहताना तो खूप मस्त अनुभव होता। आणि ज्या रिॲक्शन्स कदाचित आपल्या इथे तशाच येतील त्या तिथे येत होत्या। ते पाहणं खूप चित्तथरारक होतं, भारावून टाकणारं होतं। अर्चित देवधर या सिनेमाचं तो त्यालाही सगळ्यांनी खूप तिकडे कारण तो त्यांच्या वयाचा होता। ही जनरेशन्स कॅटेगरीमध्ये ही फिल्म होती, म्हणजे ॲडोलसंटपर्यंतच्या सर्व प्रश्नांवरच्या ज्या फिल्म्स असतात त्याची ही जनरेशन कॅटेगरी। आणि आम्ही तिथून निघालो आणि इथे आल्यानंतर जेव्हा कळलं की अवॉर्ड मिळालं आहे तेव्हा आम्ही आधी एकदम, खरं सांगायचं तर काय विश्वास बसला? हो नाही, तेच म्हणजे असं झालं की बर्लिन फिल्म फेस्टिवलला म्हणजे या चित्रपटाची कथा मी अरुणा काळे नावाची भूमिका करते आहे याच्यात। आणि चिन्मय काळे माझा मुलगा आणि अरुणा काळे, तर माझा नवरा जातो, मी त्याचे वडील, आणि मग आम्ही पुण्यासारख्या शहरातून गुहागरसारख्या एका छोट्या गावात येतो। तिथे सारखे लाईट जात असतात, सारखा पाऊस पडतो आणि हा मुलगा खूप बोर होतो आणि तो आईला म्हणतो मला नाही इथे राहायचं। तिची बदली होत असते, ती नोकरी करत असते आणि मला परत जायचं आहे पुण्याला। पण तो समुद्र, तो पाऊस, ते निसर्ग सौंदर्य आणि तिथली माणसं या दोघांमध्ये काहीतरी बदलवतात। क्या बात आहे अमृता, नक्कीच हे सेलिब्रेशन आता सुरू झालेलं आहे आणि नक्कीच प्रदर्शनाचीही वाट पाहू, तोवर सेलिब्रेशन जारी रहे। ऑल द बेस्ट। थँक्यू।